गेल्या 10-12 वर्षात आपण खूप विकास बघितला. म्हणजे आम्ही तोही काळ पाहिला जेव्हा विद्यार्थ्यांना मला आवर्जून सांगावंसं वाटेल. तोही काळ पाहिला जेव्हा 2-2 लाख IBPSच्या जागा निघायच्या. 20-20, 30-30 हजार सरकारी क्षेत्राच्या जागा निघायच्या. खूप जागा निघायच्या आणि मुलं सांगायचे, की आम्ही सर इथं फॉर्म भरलाय, तिथं फॉर्म भरलाय, या जागा निघाल्या, एवढ्या आम्ही तयारी करत आहोत. आता विकास एवढा झालाय, की आता मुलं आम्हाला विचारतात, की "सर बाबा सरकारी नोकरीच्या जागा निघाल्यास आम्हाला सांगावं." हा विकास आपण सर्वांनी बघितला. म्हणजे सांगताना मला आनंद वाटेल इतका विकास झालाय, की मंदिर सोन्याची झाली आणि सरकारी शाळा मोडकळीस आल्या. शहराची नावं बदलली, रस्त्याचे नावं बदलले. पण कधी शेतकऱ्यांचा तोटा फायद्यात बदलता आला नाही, इतका आपण विकास बघितला. कुठल्याही सरकारला हे करताच आलं नाही, एवढा विकास आपण आजपर्यंत बघत आलो. दर तासाला एक शेतकरी किंवा शेतमजूर आत्महत्या करताना आपण पाहिला. पण विकास एवढ्यावरच थांबला नाही आणि आता दर 52 मिनिटाला एक विद्यार्थी आत्महत्या करताना विकास पुन्हा बघू लागला. देशातील लहान मोठी दुकाने आता श्वास घ्यायला त्यांना अडचण होत आहे, ती गुदमरायला लागली आणि विकास आपल्याला विदेशातून भांडवल आणण्यात दिसू लागला. वाघ गावात येऊन रोज माणसं मारायला लागला. एवढंच काय तर पाळण्यातून लहान मुलं उचलून न्यायला लागला. आणि विकास आपल्याला गायींना वाचवण्यात दिसायला लागला. राफेल विमान तीव्र गतीने उडताना त्याची स्तुती सर्वजण करताना आपण बघितलं. आणि कोरोनामध्ये शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्या त्या पायपीट सहन करणाऱ्या लोकात आपल्याला विकास दिसायला लागला. लोहपुरुष सरदार पटेलांची मूर्ती उंच बांधल्याचे आपल्याला दिसले. पण बेरोजगारी त्याच्यापेक्षाही उंचीवर नेल्याने तिथून आपल्याला विकास दिसू लागला. नोटबंदीत सर्व काळा पैसा बाहेर आल्याचे सांगितले गेले. पण विकास आता रुपया घसरण्यात आपल्याला दिसायला लागला. कर्ज लवकर मिळेल असं रोज मोबाईलवरून सांगण्यात येत आहे. आणि सेव्हिंगवर व्याज कमी होण्यात आपल्याला विकास दिसायला लागला. चकाचक रस्ते बांधण्यात आल्याचे आपल्याला सांगण्यात आले. पण त्याच रस्त्यावरून चालणे महाग झाले किंवा त्या चकाचक रस्त्यामुळे एक तरी वस्तू स्वस्त झाली का, यातही आपल्याला विकास दिसायला लागला. नवीन नवीन मंदिर बांधण्यात उत्साह यायला लागला आणि सरकारी कंपन्या विकण्यात विकास गुंतून गेला आणि हा विकास एकदम बिझी होऊन गेला सरकारी कंपन्यांमध्ये. चंद्रावर जाण्याचा रस्ता आपल्याला शोधता आला. पण आजही धरणाच्या पाण्याला शेतीचा रस्ता विकास शोधत आहे आणि शोधताना आपण बघितलं. खाजगीकरणात विद्यार्थ्यांना पॅकेज दिसायला लागला. पण खाजगी मालक विदेशात पडून जाण्यात लोकांना विकास दिसायला लागला. करोडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या डिग्र्या धोक्यात येताना दिसल्या. पण विकास धर्म धोक्यात आल्यावरच आपल्याला दिसायला लागला. कधी नव्हे तो 40 वर्षात पहिल्यांदा खेड्यातील लोकांची खरेदी शक्ती कमी झाली. पण आपल्याला विकास $5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये दिसायला लागला. फुकटचे पैसे आपल्या खात्यात जमा होताना आपल्याला आनंद वाटायला लागला. पण मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली आमचे पैसे कापण्यात आम्हाला विकास दिसायला लागला. एकाच पक्षाला आपण पिढ्यानपिढ्या मतदान करत आलोत. आपले वडील, आपले आजोबा सर्वजण मतदान करत आले एकाच पक्षाला. पण आपल्या नेत्याने आपला पक्ष वारंवार बदलल्यातही आपल्याला विकास दिसायला लागला. एवढंच काय तर आपला नेता ज्या पक्षात रात्री झोपला त्याच पक्षात सकाळी उठेल का, हा प्रश्न असतानाही आपल्याला त्या नेत्यामध्ये विकास दिसायला लागला. माझ्या हातात झेंडा घेताना मजा वाटायला लागली. सर्वांनाच मजा वाटायला लागली धर्माचा झेंडा घेताना. पण आमच्या मुलांच्या हातात संधीच नाही, नोकरीच नाही, याही अवस्थेत मला विकास दिसायला लागला. म्हणजे उलट बघा अशी परिस्थिती आहे. परीक्षेवर चर्चा करण्यात आपल्याला मोटिवेशन भेटत राहिलं. पण त्याच परीक्षा दिल्यावर व पास झाल्यावरही अपॉइंटमेंट ऑर्डर मुलांना, विद्यार्थ्यांना आले नाही.
यातही लोकांना विकास दिसायला लागला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांसाठी अशी राहील, की बघा हुशार मुलं या सर्व काळादरम्यान संयम ठेवून होते. आहेत, नोकरीची वाट पाहत आहेत. पण लॅटरल एंट्रीमधून राजकारण्याची मुले कलेक्टर बनली. एवढं होऊ नये या सर्वांमध्येही आपल्या सर्वांना विकास दिसायला लागला.